माधवीताईंना पहाटे 5 वाजता अचानक जाग आली आणि त्यांच्या छातीमध्ये जरा दुखायला सुरुवात झाली. त्यांची अवस्था अशी झाली होती की त्यांना धड उभेही राहता येत नव्हते. परंतु त्यांनी कसेबसे कपाटाला पकडून हळूहळू औषधांचा बॉक्स घेतला आणि त्यांची बीपीची गोळी घेतली. गोळी घेतल्यानंतर माधवीताई तिथेच बेडवर पडल्या. त्यानंतर त्यांना कधी डोळा लागला समजलेही नाही. त्या शांत झोपल्या होत्या. अचानक त्यांच्या तोंडावर कोणीतरी पाणी टाकलं आणि त्या डायरेक्ट उठूनच बसल्या. समोर पाहते तर काय, त्यांची सुनबाई हातात पाण्याने भरलेले भांडे घेऊन त्यांच्यासमोर उभी होती आणि त्यांच्यावर जोरजोराने ओरडत होती. लाज वाटत नाही का? सकाळचे 8 वाजलेत. सूर्य डोक्यावर आला आहे आणि अजूनही म्हातारी मस्त पांघरून घेऊन झोपली आहे. घरातील कामं कोण करणार? आमच्यासाठी नाश्ता कोण बनवणार? उठ लवकर आणि नाश्ता बनवायला सुरुवात कर. बस झाली तुझी झोपायची थेरं. सुनबाईचा राग आणि तिचं बोलणं ऐकून माधवीताई अगदी घाबरत घाईघाईने उठल्या आणि आंघोळ करून देवपूजा करून त्यांच्या मुलाला नाश्ता करून देत होत्या. नाश्त्यासाठी त्यांनी पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली होती. सकाळी त्याच लवकर उठून नाश्ता आणि मुलासाठी आणि सुनेसाठी जेवणाचा डब्बा देखील बनवत होत्या. त्यांचं वय झालं होतं. त्यांचे गुडघेही दुखत होते. पण तरी त्या सकाळी उठून सगळी काही कामं करायच्या. पण मुलाला आणि सुनेला त्याचं काहीही घेणं देणंच नव्हतं. माधवीताई किचनमध्ये नाश्ता बनवत उभ्या होत्या. किचनमध्ये खिडकीतून त्यांनी पाहिलं की शेजारी राहणाऱ्या रमाताई योगा करायला जात होत्या. ते पाहून माधवीताईंना त्यांचा गुडघ्याचा त्रास आठवू लागला. रमाताईंना वेगाने चालताना पाहून माधवीताई विचार करू लागल्या की या वयात त्या किती वेगाने चालतात. तेव्हाच त्यांना त्यांचा मुलगा अनिल याचा आवाज आला. अगं आई, लवकर नाश्ता आण, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन पराठ्याची भाजी काढून मुलाला दिली आणि अनिल रागाने म्हणाला, अगं आई, माझ्या बायकोचा नाश्ता कुठे आहे? माधवीताईंनी शांतपणे तिच्यासाठी नाश्ता काढून दिला. अनिल नाश्ता घेऊन खोलीत गेला. तेवढ्यात माधवीताईंचा 6 वर्षाचा नातू रौनक आला आणि त्याने ब्रश करायला घेऊन गेला आणि माधवीताई त्यातच व्यस्त झाल्या. ऑफिसला जाण्यापूर्वी अनिल म्हणाला, आई, काल आम्हाला पार्टीतून परतायला उशीर झाला. त्यामुळे माझी पत्नी नाश्ता करून पुन्हा झोपली आहे. आज ती 12 वाजता उठेल, म्हणून आता जेवण तयार कर. हे ऐकून माधवीताईंचा चेहराच पडला. असो, जेव्हापासून ती खेड्यातून शहरात राहायला आली होती तेव्हापासून तिची सून तिला अजिबातच मान देत नव्हती, मान सन्मानही देत नव्हती. पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची, पण आता तिचं वागणं उद्धट झालं होतं. घरातील बहुतेक काम तिच्या सासूकडूनच करून घेत असे. माधवीताईंना वाटलं की ते आपल्या सुनेला मदत करतील, जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये. पण इथे आल्यानंतर घराच्या सर्व जबाबदाऱ्यांसोबत तिला तिच्या 6 वर्षाचा नातवाचाही सांभाळ करावा लागला. सकाळी उठल्यापासून तिने एक चहाही घेतला नव्हता. तेव्हा रौनक आजीला नाश्ता करायला सांगू लागला. त्याला पराठा आणि भाजी दिली तर तो रडायला लागला आणि म्हणाला, नाही, मला पास्ता खायचा आहे. माधवीताईंना पास्ता कसा बनवायचा हे माहीतच नव्हते. त्यांनी नातवाला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो मान्य करायला तयार नव्हता. एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्याला सांभाळणं कठीण झालं होतं आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा आणि सून त्यांची कुचंबना करत होते. आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं होतं. माधवीताई आजच्यासारख्या गुडघेदुखीतून त्रस्त झाल्या होत्या. मग आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी तिने एक स्वतःचं मन कठोर केलं. त्या विचार करू लागल्या, नातवाला गप्प करण्यासाठी काहीतरी उपाय शोधायला लागेल. तेव्हा त्यांना आठवले की रौनकला हलवा खूप आवडतो. त्यांनी पटकन रव्याचा हलवा बनवला. तेव्हा कुठे रौनकचे रडणे थांबले आणि तो आनंदाने हलवा खाऊ लागला. तेव्हाच माधवीताईंना थोडा आराम मिळाला. त्यानंतर त्यांनी नाश्ताही केला. मग रौनक टीव्हीवर
कार्टून पाहू लागला. आणि मग माधवीताई बाल्कनीत आल्या. सूर्याच्या एका छोट्याशा किरणात बसून मंद सूर्यप्रकाशात स्वतःला झोकून देत तिने भविष्याची योजना आखायला सुरुवात केली. मग तिने खाली पाहिले की त्याच रमाताई खरेदी करून परत येत आहेत. माधवीताईंना पाहताच त्यांच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला. एकाच वयाच्या असूनही रमाताई खूप तंदुरुस्त आणि उत्साही होत्या. ती तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान दिसत होती. तिने स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं होतं की तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची अनोखी चमक दिसली. तिच्या पतीचे निधन झाले होते, पण तिचं आयुष्य ती मोठ्या हिमतीने जगत होत्या. घरातही त्यांची मुलगा आणि सून त्यांचा मानसन्मान देत होते. माधवीताईंचे डोळे ओले झाले होते. सध्या तरी त्यांना आपलं जीवन सुधारण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. जेवण बनवण्याची ऑर्डर देऊन मुलगा ऑफिसला गेला होता. सूनबाई नाश्ता करून झोपली होती. माधवीताईंची अवस्था वाईट होत चालली होती आणि त्यांना दुपारच्या जेवणाची तयारी करावीशी वाटत नव्हती. आज तिच्या मुलाने तिला गावात मोलकरणीप्रमाणे घरची कामे करायला आणि मुलाला सांभाळायला आणि जेवण बनवायला आणल्यासारखं वाटलं. माधवीताईंना घरात गुदमरल्यासारखं वाटू लागत होतं. म्हणून त्या बाल्कनीतून उठून हॉलमध्ये आल्या. रौनक आईच्या शेजारी झोपला असल्याचं त्यांनी पाहिलं. माधवीताईंनी चष्मा वर केला आणि ती हळूच घराबाहेर पडली. ती लहानशा उद्यानात बेंचवर बसायला गेली आणि शून्यात डोकावू लागली. जवळपास अर्धा तास त्या तशाच बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. माधवीताई वळाल्या तेव्हा त्यांनी मागे रमाताईंना पाहिलं. रमाताईंना पाहताच त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रमाताईंनी त्यांना बसवले आणि म्हणाल्या, "अरे माधवी, बसण्याऐवजी उभी का राहत आहेस?" असे म्हणत ती देखील माधवीताईंच्या शेजारी बसली आणि माधवीताईंना विचारलं, "काय झालं? तू बाहेर कधीच दिसत नाही, पण आज मी तुला इथे गप्प बसलेला पाहते. काही अडचण आहे का?" रमाताईंच्या काळजीचे शब्द पाहून माधवीताईंचं हृदय कळवळून आलं. त्या हळूच म्हणाल्या, "काय सांगू, म्हातारपणात समस्या नेहमीच निर्माण होतात." रमाताई मंद हसल्या आणि म्हणाल्या, "म्हणूनच मी विचारते, आपण आपल्या समस्या आपापसात सांगू शकतो ना, कारण आपण एकाच वयाच्या टप्प्यावर उभे आहोत." त्यांचं ऐकत माधवीताई हसल्या आणि म्हणाल्या, "मी काय सांगू, तू खूप भाग्यवान दिसत आहेस की तुझा मुलगा आणि सून तुझा एवढा आदर करतात, मानसन्मान देतात. माझ्या घरात माझा आदर नाही. म्हातारपणी कोण आदर करतो?" रमाताई हसत हसत म्हणाल्या, "सर्वप्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे. जर आपण स्वतःचा आदर केला नाही तर इतर कोणीही आपल्याला आदर देणार नाही." जेव्हा माधवीताई तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा रमाताई म्हणाल्या की मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासूनच काळजी घेते, कारण मला माहिती आहे की एकदा मला आरोग्याविषयी संबंधित समस्या निर्माण झाल्या की मी मुलांसाठी ओझे बनू शकते. म्हणूनच मी सुरुवातीपासून माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या तयार केली आहे. मी सकाळी कामावर जाते, त्यानंतर मी योगा क्लासला जाते, वेळेवर नाश्ता करते, जेवण करते, रात्रीचे जेवण देखील वेळेवर करते. मी माझ्या सुनेलाही घरकामात मदत करते. अशा प्रकारे मी तंदुरुस्त आणि सक्रिय राहते. परंतु जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही तर लोक माझा फायदा घेतील, नाहीतर ते मला ओझे समजून टोमणे मारत राहतील आणि त्रास देतील. आणि मी मुलांवर ओझे राहणार नाही. मी फक्त या पद्धती वापरत राहील. त्यामुळे आपण कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नये." माधवीताई त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या, जणू काही ती त्यांचीच गोष्ट सांगत होत्या. माधवीताई जेव्हा म्हातारी होऊ लागली तेव्हा त्यांनी असेच केले. आपल्या मुलांच्या घरात स्वतःला महत्त्वाचं वाटावं म्हणून तिने जास्त काम करायला सुरुवात केली, जेणेकरून तिला कुणाला नको असलेली वस्तू वाटू नये. या बाबतीत त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांच्या गुडघेदुखी त्यांना सतावत होती. त्यांचा BP आणि शुगर देखील उच्च राहत होता. मुलगा आणि सून त्यांच्या औषधांच्या खर्चाबद्दल तर ते त्यांच्यावर सतत चिडचिड करत असायचे, कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च त्यांच्या पेन्शनपेक्षा जास्त होता. त्यावर माधवीताई तिच्या अपमानास्पद भावना लपवण्यासाठी तिथे आले आहे आणि त्या कोणावरही ओझे नाहीत हे दाखवण्यासाठी ती घराची अतिरिक्त जबाबदारी स्वतःवर टाकून हिंडत आहे. आणि त्यामुळेच आज तिच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली होती की सून आरामात झोपा काढते
आणि घरातील सर्व कामे त्यांना एकट्यांनाच मोलकरणीसारखी करावी लागतात. रमाताईंचे म्हणणे ऐकून ती खोल विचारात बुडाली. काही वेळाने दोघेही उठून आपापल्या घरी गेल्या. पण आज रमाताईंनी माधवीजींचे मत बदलले होते. जेवणाची वेळ झाली होती. माधवीताईंनी आज जेवण बनवले नव्हते. सून झोपेतून उठल्यावर म्हणाली. किचनमध्ये आल्यावर तिने पाहिलं की जेवण तयार नाही, म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली, आज तुम्ही जेवण का बनवले नाही? मी आज उशिरा उठणार आहे हे अनिलने तुम्हाला सांगितलं होतं ना? तो काही वेळात ऑफिसमधून येईल, मग मी त्यांना काय खायला देऊ? माधवीताईंनी आरामात उत्तर दिले. सुनबाई, माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे, म्हणूनच मी विश्रांती घेत आहे. तू आज जेवण बनव. त्यांचे बोलणे ऐकून सून रागाने भांडी आदळआपट करू लागली. पण माधवीजींनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत येऊन आडव्या झाल्या. त्यांच्या सुनेने पटकन डोळे चोळत काहीतरी बनवले आणि वांग्याचे भरीत बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत अनिलही ऑफिसमधून आला होता. जेवण बनवण्यास उशीर होत असल्याचे पाहून त्याने स्वयंपाकघर गाठले असता त्याची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे त्याला दिसले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा त्याने त्याला चिडवले आणि म्हणाली, तुझ्या आईने आज जेवण शिजवले नाही. कामाच्या नावाखाली त्यांचे गुडघे दुखू लागतात. तुम्ही यांच्या औषधावर दर महिना किती खर्च करता, मग त्या घराची छोटी छोटी कामे करू शकत नाही का? हे ऐकून अनिललाही राग आला. पण आता त्याला ऑफिसला जायला उशीर होणार होता, म्हणून त्याने पटकन जेवण मागायला सुरुवात केली. जेवण करून तो ऑफिसला गेला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याला राग आला. त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला, आई, मी तुला दुपारी जेवण बनव असं सांगितलं होतं ना, मग तू जेवण का बनवलं नाहीस? जर तू आमच्यासोबत राहत आहेस तर तू एवढीशी छोटीशी मदतही करू शकत नाहीस का आम्हाला? माधवीताई हसल्या आणि म्हणाल्या, नाही बेटा, मला यापेक्षा जास्त मदत करायची आहे. पण ते काय आहे ना, माझी गुडघेदुखी वाढत आहे असून औषधांचा खर्चही वाढला आहे. मला तुमच्या खिशावर आणखी भार पाडायचा नाही, म्हणून मी निर्णय घेतला आहे. अनिल आश्चर्याने आईकडे पाहू लागला. त्याची आई कधीच असे बोललेली नव्हती. माधवीजी पुढे म्हणाल्या, बघ बेटा, मला माहिती आहे की तुला माझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते. औषधं घेतल्यावर पण मी अस्वस्थ झाले, त्यामुळे आता योगाचा क्लासला जावंसं वाटतंय. माझ्या पेन्शनच्या पैशातून मी ते नक्कीच घेऊ शकते, त्यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हालाही मला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार नाही. तेव्हा सुनेने अडवणूक केली. योगा क्लासला गेला तर घरची कामे कोण करणार? माधवीताई हळूवार हसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू पूर्वी घरची कामं करायचीस ना, आता ती केलीस, आताही ती कर आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होताच मी तुला मदत करेन. आता परिस्थिती अशीच राहिली आणि उद्या मी अंथरूण पकडलं तर मग तुमच्या अडचणी आणखीनच वाढतील ना, म्हणून मी विचार केला की आतापासून मी सुद्धा माझी काळजी घेईन. आईच्या बोलण्याला विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हतं. अनिल उघडपणे काही बोलू शकत नव्हता. दुसऱ्या दिवसापासून माधवीताईही रमाताईसोबत योगा क्लासला जाऊ लागल्या. हळूहळू त्यांना तिथे जायला आवडू लागलं. ती घराबाहेर राहत होती तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेला करावी लागत होती. नाश्ता करून ती बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायची. सून तिला कुठलेही जड काम करायला सांगते तेव्हा ती म्हणायची की एवढं जड काम करायला मला जमणार नाही. त्या बदल्यात मी संध्याकाळचा चहा करायची आणि भाजी चिरायची. ती स्वयंपाकघरात मदत करायची. तिला आता कोणतेही काम करता येईल कोणते नाही हे तिने स्वतःहून निवडायला सुरुवात केली होती. या गोष्टीवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागवली होती. पण माधवीताईमध्ये अनेक सकारात्मक बदल घडले. त्या आनंदी राहू लागल्या होत्या. योगा केल्याने तिच्या चालण्यावर आश्चर्यपूर्वक आत्मविश्वास मिळाला होता. हळूहळू त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही कमी होत गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली. आता त्यांच्यावर घरातील कामाचा भार उरला नव्हता, म्हणून तिने नातवाबरोबर बराच वेळ घालवायची. ती त्याच्यासोबत बसून खेळायची आणि त्याला गोष्टी सांगायची. जोपर्यंत ती शांतपणे घरात मोलकरीण म्हणून काम करत होती तोपर्यंत तिच्यावर अत्याचार होत होते. पण जेव्हापासून तिने विरोध करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचे व्यक्तिमत्व उघडपणे समोर येत होतं आणि तिलाही आपलं आयुष्य तिच्या पद्धतीने मनासारखं जगता येत होतं. ती
रमाताईंचे खूप आभार मानत होती, जिने वेळीच तिचे डोळे उघडले होते. काही महिन्यातच तिने रमाताईंसोबत लायब्ररीत जायला सुरुवात केली आणि तिचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवला गेला. सून तिच्या उद्धटपणे वागायची, मुलगाही तिच्यावर चिडायचा, पण माधवीताईंना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही. आज त्यांना त्यांचा वेळ तिचं चांगल्या कामात घालवत होती आणि तिच्या मनशांतीसाठी ती घरच्या कामातही मदत करत असे. तिच्यासाठी हे पुरेसे होते. तिला समजले होते की तिचे आयुष्य इतरांना आनंदी ठेवण्यातच निघून जाईल आणि या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतःही आनंदी राहू शकणार नाही. त्यामुळेच त्यांना उशिराने हा निर्णय घेतला की आता आयुष्यात त्यांनी स्वतःसाठी विचार करावा. एके दिवशी माधवीताई योगा क्लासला निघाल्या. त्यावेळेस मग अनिलने मात्र आईला थांबवलं आणि म्हणाला, आई, सकाळचा नाश्ता तू कधी बनवणार आहेस? त्यावर आई म्हणाली, तुमचा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि तुमचा डब्बा देखील तुम्ही बनवू शकता. मी प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्याला पुरणार नाही. माझं झाल्यानंतर मात्र तुम्हाला या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. तुम्ही माझ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहेत? तुमचं तुम्ही करायला शिका, स्वावलंबी व्हा आणि मलाही माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगू द्या. मी किती दिवस तुम्हाला नाश्ता आणि डबा बनवून देणार आहे. काही दिवसानंतर वृद्धापकाळानुसार माझे शरीर थकणार आहे. त्यानंतर तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. मग तुम्ही आत्ताच सुरुवात केली तर काय चुकीचं आहे? आणि किती दिवस मी तुम्हाला करून देणार आणि तुम्ही ऐकणार हे चुकीचं आहे. त्यावर अनिलने मग थोडासा विचार केला. मग त्याला आईचं म्हणणं पटलं. त्याने त्याच्या बायकोलाही समजावून सांगितलं. तिला मात्र पहिल्यांदा राग आला, पण नंतर म्हणाली की खरंच आहे आई, आईचं वय झालं आहे. आई किती दिवस आपल्याला नाश्ता जेवण बनवून देणार? कालांतराने आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. त्यानंतर माधवीताई म्हणाल्या, तुम्हाला थोडी तरी जाण असू द्या की तुम्हालाही म्हातारपण येणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना, त्यावेळेस तुमची सून तुमच्याशी तशीच वागेल. त्यावेळेस तुम्हाला कळेल माझं दुःख. तोपर्यंत तुम्हाला नाही कळणार. त्यानंतर त्यांच्या सुनेलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि मग नंतर ती फक्त आपल्या सासूला माधवीताईंना म्हणाली की आई, फक्त तुम्ही मला ना थोडीफार मदत करत जा. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं काम करत जा. मी माझी सगळी कामं करण्याचा प्रयत्न करेल. थोडा वेळ लागेल आपल्याला, पण आपण आपली कामे व्यवस्थित करू. माधवीताईंना मग तिचं म्हणणं पटलं. मग दोघी सासू सुना एकमेकींच्या मदतीने स्वयंपाक बनवू लागल्या आणि माधवीताई देखील सकाळी उठून योगा आणि लायब्ररीला जाऊ लागल्या. मित्रांनो, खरं आहे, आपण जर आपल्याला स्वतःलाच मानसन्मान दिला नाही तर आपली मुलं तरी कशी आपल्याला मानसन्मान देतील? म्हणूनच आपण आपला स्वाभिमान आणि मानसन्मान ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात माणसांना मानसन्मान मिळेल, जसा माधवीताईंना मिळाला होता. शेवटी माधवीताई, अनिल आणि त्यांची सून सगळे आनंदाने राहू लागले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? माधवीताईंनी समजून सांगितल्यानंतर, खडसावल्यानंतर मुलामध्ये आणि सुनेमध्ये बदल झाला. जोपर्यंत त्यांना सांगितलं नाही, खडसावलं नाही, तोपर्यंत ते त्यांचा फायदा घेत होते म्हणण्यापेक्षा ते त्यांच्यावर अवलंबून राहत होते. शेवटी त्यांनाही कळून चुकलं की आपण चुकीचं वागत आहे. आपणही आईला मानसन्मान दिला पाहिजे. आईलाही स्वतःचं आयुष्य आहे. तिलाही तिचं आयुष्य जगता आलं पाहिजे. तिच्याही काही गरजा आहेत. तिचंही आजारपण आहे. हे सर्व लक्षात घेऊन आईची काळजी घेतलीच पाहिजे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, माधवीताईंनी मुलाला आणि सुनेला दिलेली शिकवणूक तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.